बघा आज आपला मायक्रोसॉफ्ट वर्डचा सेकंड टॉपिक होम टॅब. कालच्या भागात आपण काय बघितलं होतं थोडक्यात बघू. वर्ड सुरू कसं करायचं त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. ॲक्सेस टूलबार, टायटल बार, रिबन्स, स्टेटस बार, टेक्स्ट रॅपिंग, फाईल मेनू मधल्या सगळ्या कमांड्स आपण बघितल्या होत्या आणि टेम्पलेट बद्दलची माहिती पण आपण बघितली. ती रेडीमेड टेम्पलेट वर्ड मध्ये उपलब्ध आहेत आणि त्यामधलं फॅशन ब्रोशर बद्दल तुम्हाला प्रॅक्टिकल पण तुम्हाला दिलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी आपण कालच्या भागात किंवा मागच्या भागात आपण शिकलो होतो. आज आपण काय बघणार आहेत? आज बघणार आहे आपण सिलेक्शन ऑफ टेक्स्ट. सगळ्यात महत्वाचं होम टॅब, त्याच्यामध्ये क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट फॉर्मॅटिंग, फाईलचे एक्सटेन्शन, होम टॅब मधलं पॅराग्राफ फॉर्मॅटिंग, स्टाईल इन वर्ड आणि एडिटिंग ग्रुप, या सगळ्या गोष्टी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. ठीक आहे, तर आज जातोय आपण आजच्या भागाकडे. त्याच्यासाठी मी वर्ड ओपन करतो. बघा, वर्ड ओपन केलं, एक फाईल आपल्या समोर आलेली आहे. लक्षात बघा. बरं, तुम्हाला रेफरन्स मटेरियल मध्ये ही फाईल तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामध्ये या पद्धतीने डेटा टाईप करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन नुसार तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, फॉर्मॅटिंग करायचं आहे. लक्षात. बरं, तर होम टॅब मधला पहिलाच ग्रुप आहे तो म्हणजे क्लिपबोर्ड ग्रुप. ह्या ग्रुप मध्ये काय होतं, कट कॉपी पेस्ट या कमांड आपण मागच्या पण नोटपॅड किंवा वर्ड पॅड मध्ये आपण या गोष्टी बघितल्या की ज्याच्यामध्ये आपण डेटा सिलेक्ट करायचा. उदाहरणार्थ समजा असं पकडा की ह्या हेल्थ केअरचे हे जे पॉइंट्स आहे हे मला सिलेक्ट करायचे, पण सगळ्यात अगोदर आपल्याला बघावं लागेल सिलेक्शन कसं करायचं. बरोबर, वर्ड मध्ये सिलेक्शन कसं करायचं. तुम्ही नवीन असतात, नवीन असल्यामुळे माऊसवर तेवढा कंट्रोल नसतो. मग सिलेक्शनच्या पद्धती जर तुम्ही शिकल्यात तर तुम्हाला इझी जाईल. जनरली या पद्धतीने असं ड्रॅग अँड ड्रॉप करून बरेच जण सिलेक्शन करतात. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, कधी माऊसला प्रॉब्लेम असू शकतो, कधी आपला हातावर कंट्रोल नसतो आणि माऊसचं ते क्लिक सुटून जातं आणि मग काहीतरी विचित्र तिथं घडतं. उदाहरणार्थ आता मी इथं सिलेक्ट करतोय ना, असं मध्येच काहीतरी झालं. काय विचित्र घडलं, खालच्या लाईन्स काही लाईन्स वरती शिफ्ट झाल्या का नाही. असं जर घडलं तर आपल्याला हा जो क्विक ऍक्सेस टूलबार दिलेला आहे ना इथं, त्याच्यामधली सेव्ह कमांडच आपल्याला माहित होती. त्याच्या शेजारची कमांड आहे अंडू कमांड. ही काय काम करते, जे काही काम चुकीचं झालंय, एखादी आता ही कमांड एक कमांड आहे, ती टेक्स्ट मूव्ह झाली एका जागेवर दुसऱ्या जागेवर, आहे का, ती आपल्याला परत मिळवायची आहे. इथं अंडू बटनला मी क्लिक केलं किंवा त्याला कीबोर्ड शॉर्टकट आहे कंट्रोल झेड. काय त्याला कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल झेड, कीबोर्डवर डायरेक्ट कंट्रोल. बघा, परत ती जागेवर निघून आली. म्हणजे सिलेक्शन करताना आपण पारंपरिक पद्धतीने जे सिलेक्शन करतो त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस घडतो. त्यामुळं आपण सिलेक्शनच्या पद्धती जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला सोपं जातं. आता एक शब्द सिलेक्ट करायचा आहे, एक शब्द, तर त्या शब्दावर डबल क्लिक करायचं. काय करायचं, डबल क्लिक. बघा, झाला का शब्द सिलेक्ट? बघा, आहे ना, क्लिक डबल क्लिक, बघा झाला, डबल क्लिकने सिलेक्ट. बरोबर. आता एक वाक्य सिलेक्ट करायचं. वाक्य कशाला म्हणणार बरं? सेंटेन्स. बरोबर, सेंटेन्स कोणतं? हे एक सेंटेन्स काय एवढं. मग इथं फुल स्टॉप असेल ते आपलं काय झालं, सेंटेन्स. तेवढं पूर्ण सेंटेन्स सिलेक्ट करायचे. त्या वाक्यावर कुठंही कोणत्याही शब्दावर त्या वाक्यातल्या कंट्रोल दाबून क्लिक करायचं. आता फुल स्टॉप कुठं होता आपण बघितला पण नव्हता, त्याचे त्यांनी बरोबर बघून शोधून काढला आणि तिथपर्यंत ऑटोमॅटिक सिलेक्ट झालं. आहे का? मला सांगा, ती ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने सिलेक्शन करण्यापेक्षा हे सोपं आहे का नाही? बरोबर आहे का? झालं. एक वाक्य सिलेक्ट करायला त्या शब्दावर, त्या वाक्यावर कुठंही कोणत्याही शब्दावर कंट्रोल क्लिक, ते वाक्य काय होणार, सिलेक्ट होणार. पुढची पद्धत आपल्याला बघायची पॅराग्राफ. आता पॅराग्राफ कोणता मला सांगा बरं. आता आता तुम्हाला इथं दिसतोय पॅराग्राफ, तर हा पहिला पॅराग्राफ आहे. बरोबर आहे का नाही? हा दुसरा पॅराग्राफ कोणता आहे? हा दुसरा पॅराग्राफ आहे. बरोबर आहे का नाही? एवढं तर बरोबर लक्षात येते का नाही तुमच्या? तो पॅराग्राफ जर सिलेक्ट करायचा असेल तर त्या पॅराग्राफवर ट्रिपल क्लिक करायचं. किती करायचं? ट्रिपल क्लिक. बघा, 1 2 3. फक्त ते फास्ट झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल माझं माऊसवर कंट्रोलच नाही, एवढं ट्रिपल क्लिक फास्ट होणारच नाही माझं.
डबल क्लिक पर्यंत ठीक आहे, तुम्ही ट्रिपल क्लिक सांगू राहिले आहे का नाही? मग अशा केसमध्ये दुसरी पद्धत आहे पॅराग्राफ सिलेक्ट करायला. त्या पॅराग्राफच्या समोर बघा, माऊस पॉइंटर ज्यावेळेस वर्ड मध्ये फिरतो ना, त्याच आय आकाराचा असतो, त्याला आय बीम असं म्हणतात. तो ज्यावेळेस लेफ्ट साइडला येतो, त्याचा शेप बदलला टेक्स्टच्या बाहेर आल्यानंतर, तो कोणता आला, मार्जिन एरियामध्ये आला. आपण काल मार्जिन बघितलं ना, मार्जिन कशाला म्हणतात. तो मार्जिन एरियामध्ये येतात तो व्हाईट राईट ॲरो होतो, व्हाईट राईट ॲरो तो असतो त्याचा सिलेक्शन एरिया. याला सिलेक्शन एरिया, या साईडचा जो एरिया आहे ना, हा सिलेक्शन एरिया. याच्यामधून सुद्धा आपल्याला सिलेक्शन करता येतं. त्या पॅराग्राफच्या समोर डबल क्लिक करायचं, सिलेक्शन एरियामध्ये पॅराग्राफच्या समोर डबल क्लिक, बघा झालं सिलेक्ट. समजलं? आता हा सेकंड पॅराग्राफ सिलेक्ट करायचा का? सेकंड पॅराग्राफवर मी इथं डबल क्लिक करतो, काय झालं, दोनच लाईन सिलेक्ट झाल्या, एक लाईन कुठे गेली बघा. जाऊ द्या, चला या इट पासून पुढच्या वाक्याला मी सिलेक्ट करतो, वाक्य बघा इथं कंट्रोल क्लिक दाब, दोनच शब्द सिलेक्ट झाले, पुढचे कुठे गेले? बिलकुल नाही, बिलकुल नाही. पॅराग्राफ 10 नाही 15 लाईनचा असो, डबल क्लिक सिलेक्शन एरियात आणि त्याच्यावर ट्रिपल क्लिक. इथं का सिलेक्ट होत नाहीये हे बघ, तुम्हाला डोळ्यांना दिसते हा पॅराग्राफ आहे, पण कॉम्प्युटर जो आहे त्याला समजत नाही. त्याला भाषा समजते का? त्याला समजून घेण्याची पॉवर आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला जर म्हटलं आईने राग राग की तुम्ही ग्लास आहे तुमच्या हातात काचेचा आणि कुठे ठेवू, ते म्हटले ठेव माझ्या डोक्यावर, ठेवणार आहे का तुम्ही? त्याच जागेवर रोबोट असेल तर तो नेऊन ठेवेल, बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्हाला हे समजतं का आपल्याला राग राग बोललंय, पण कॉम्प्युटरला समजतं का, रॉबोटला समजतं का? बिलकुल नाही. मग इथं प्रॉब्लेम काय आहे, याला काय सांगितलेलं आहे कॉम्प्युटरला, का पॅराग्राफ कुठं संपणार आहे माहिती का? ज्या ठिकाणी एंटर देणार तिथे पॅराग्राफ संपणार. तुम्हाला माहिती का, या ठिकाणी एंटर देऊन खाली आलेलं आहे. हे बिकॉजच्या नंतर तुम्ही बरेच जण बघा टाईप कर, मी तुम्हाला सांगितलं टेक्स्ट रॅपिंग फॅसिलिटी आहे, टाईप करत राहिल्यावर तो टाईप ऑटोमॅटिक खाली घेणार आहे, तरी तुम्ही एंटर देतात लाईन संपायच्या वेळेस. तसं करायचं नाही, पॅराग्राफ एंड व्हायला एंटर आहे, लाईन एंड करायला एंटर नाही, हे लक्षात ठेवायचं. आता इथे तुम्ही म्हणाल कसं काय, कुठं एंटर? इथं एंटर तर दिसत नाही, एंटर दिसतो का? पण तो दिसण्यासाठी सुद्धा आपल्याकडे होम टॅबवर एक ऑप्शन आहे बघा, हा इथं शो हाईड म्हणून ऑप्शन. इथं कुठं स्पेस दिलेली आहे, कुठं एंटर दिलेलं आहे ते आपल्याला समजतं बघा. करू क्लिक त्याच्यावर, दिसतंय बघा, या पॅराग्राफ मध्ये इथंच एंटर आहे डायरेक्ट, हे एंटरचं साईन. इथं बघा इट इज नंतर एंटर दिला गेलाय का? मग त्याच्यामुळे हा एक पॅराग्राफ कॉम्प्युटरच्या दृष्टीने वेगळा झाला ना, हा खालच्या 2 लाईन वेगळा झाला. हे सगळ्यात महत्वाचं आलं लक्षात. मग तुम्ही काय करायचं, या बिकॉजच्या पुढे कर्सर ठेवायचा आणि एक बॅक स्पेस की दाबायची, तो एंटर डिलीट होऊन जाईल. गेला का डिलीट होऊन? मग आता त्याला या सिलेक्शन बार मध्ये डबल क्लिक करा, बरोबर 3 लाईन सिलेक्ट करा. तुम्ही म्हणाल आता शो हाईड आलं, हे का काढून टाकायचं, पुन्हा त्याच बटनवर क्लिक करा, गेलं. समज कुठं कुठं एंटर दिला गेलेला आहे किंवा स्पेस बघा, स्पेसच्या जागेवर असा डॉट येतो बघा, बारीक डॉट येतोय बघा, येतोय का? म्हणजे काही ठिकाणी डबल स्पेस दिला गेलेला आहे, ते पण आपल्या लक्षात येईल. ओके, परत मी काढून टाकतो. समजलं? मग एक शब्द, एक वाक्य आणि एक पॅराग्राफ हे सिलेक्शन करण्यासाठी काय आहे समजलं. आणि संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करायची पूर्ण, तर त्याला सिलेक्शन बार मध्ये ट्रिपल क्लिक. किती? तुम्हाला ट्रिपल क्लिक जमतच नाही हो मला. मग त्याला दुसरा पर्याय कंट्रोल ए. काय? कंट्रोल ए, कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल ए. काही लक्षात? बरोबर. आता हे झालं वाक्य सिलेक्ट करायचं, एक शब्द सिलेक्ट करायचं, एक वाक्य सिलेक्ट करायचं, एक लाईन सिलेक्ट करायची. लाईन, आता लाईन मध्ये काही वाक्य राहणार नाही, त्या लाईनच्या समोर फक्त सिलेक्शन बार मध्ये सिंगल क्लिक करायचं, बाकी येते लक्षात. लाईन. आता तुम्ही म्हणाल मधले 5 शब्द सिलेक्ट करायचे, इथून तर इथपर्यंत 4च करायचे समजा, याला ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतच.
पण याला पण एक सोपी पद्धत आहे, ड्रॅग अँड ड्रॉप पद्धत, किंवा माऊसला कधी कधी थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, मध्येच क्लिक सुटतं त्याचं, कारण की ड्रॅग करताना कंटिन्युअस तो दाबून राहायला पाहिजे, किंवा तुमच्या बोटाचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी तुमचं बोट वर खाली होत. मग अशा केसमध्ये जिथून सिलेक्ट करायचे तिथं कर्सर ठेवा आणि जिथपर्यंत सिलेक्ट करायचे तिथं जाऊन शिफ्ट, कीबोर्डवर शिफ्ट की असते माहिती आहे तुम्हाला, तर शिफ्ट दाबायचं मग क्लिक करायचं, झालं सिलेक्ट. या पद्धतीत तुम्ही कोणतीही कशी टेक्स्ट सिलेक्ट करू शकता, वाक्य करू शकता, पॅराग्राफ, सगळ्यात सोपी पद्धत. इथं सिलेक्ट केलं आणि इथपर्यंत सिलेक्ट करायचं, शिफ्ट दाबून पहिल्या पोझिशनला फक्त क्लिक कर्सर ठेवायचा आणि सेकंड पोझिशनला शिफ्ट दाबून क्लिक, झालं सिलेक्शन. आहे का नाही सोपी पद्धत? मग जास्त ड्रॅग अँड ड्रॉपचा जास्त त्रास घेण्याची गरज आहे का आता? बिलकुल नाही. त्याच्याने मग चुकीचं काम पण होतं, जे मी तुम्हाला दाखवलं मूव्ह करायचं. ओके, समजलं सिलेक्शनच्या पद्धती. पुढे जाऊ आपण जाऊ आता ह्या क्लिपबोर्ड ग्रुप कडे. क्लिपबोर्ड ग्रुप मध्ये समजा असं पकडा की हा जो मधला पॅराग्राफ आहे हा मला इकडे सगळ्यात शेवटी कॉपी करायचा. कॉपी करायचा आहे ते मी काय म्हणणार, इथं कॉपी करणार, त्याला सिलेक्ट करणार, कॉपी करणार आणि शेवटी जाऊन कर्सर ठेवणार, इथं एंटर देणार. बघा इथं एंटर दिला आणि इथे पेस्ट कमांड आहे बघा, पेस्ट, त्यालाच कंट्रोल व्ही, कॉपी साठी कंट्रोल सी आणि कट पेस्ट साठी कंट्रोल व्ही. आला समजलं? बघा इथं पण राहिला तो पॅराग्राफ आणि खाली पण कॉपी झाला. ओके, तुम्हाला वाटलं हे हेल्थ केअर जो आहे ऑप्शन, हा हेल्थ केअरचा जेवढा ग्रुप आहे, आता मल्टिपल सिलेक्शन करायचंय तर सिलेक्शन बार मध्ये असं मी ड्रॅग करतो. मी इथं कष्ट घेत बसणार नाही, मी सोपी पद्धत वापरणार. सिलेक्शन बारच त्याच्यासाठी दिलेला आहे ना हो, बरोबर का नाही? मग कशाला तुम्ही इकडे ड्रॅग अँड ड्रॉपचा उपयोग कर, कारण की सिलेक्शन बार मध्ये टेक्स्ट इकडे तिकडे हलण्याचे चान्सेस कमी असतात, लक्षात घ्या. बरोबर, आता ही टेक्स्ट उचलायची आणि ती याच्या खाली नेऊन ठेवायची, या पॅराग्राफच्या खाली. मग त्याच्यासाठी आहे कट आणि सगळ्यात खाली नेऊन ठेवायची, एंटर दिला, इथं पेस्ट आली. आता इथून निघून गेली, बघ गेली का निघून इथून, समज. आता मी पुन्हा एकदा अंडू कमांड देतो आणि तिला जागेवर आणतो. म्हणाला आलीच नाही. तुम्ही स्टेप किती केल्या? 2. एकदा कट केलं आणि नंतर पेस्ट केलं, मग 2दा अंडू द्यावा लागतो. एकदा एंटर मारला तो पण पकडला गेला, परत एकदा अंडू कमांड देतो, आली जागेवर. समजलं? मग 3 कमांड दिल्या आता तुम्ही. पहिली कट केली, मग एंटर दाबला, एंटर दाबून मग पेस्ट कमांड दिली, बरोबर. त्या तिन्ही स्टेप त्याने काय केल्या? रिव्हर्स घेतल्या, परत रिव्हर्स घेतल्या. कमांड रिव्हर्स घेण्यासाठी ही कमांड आहे, ते लक्षात. बरं, आता थोडस पुढे फॉन्ट ग्रुप कडे जाऊ. फॉन्ट ग्रुप मध्ये फॉर्मॅटिंग आपल्याला करता. समजा आता हा हेडिंग आहे, हेडिंगला छान फॉर्मॅटिंग करायचं, त्याला मी सिलेक्ट केलं, बघा इकडून सिलेक्ट केलं, इथून छान त्याचा एखादा फॉन्ट सिलेक्ट करू शकतो. समजा हा घेतला मी एरियल ब्लॅक, थोडीशी साईज वाढवतो, 16 घेतली. इथून कलर बघा, इथून कलर देऊ शकतो आपण, पाहिजे तो कलर आपल्याला सेट करता येईल इथून. बघा केला कलर सेट. इथून छानपैकी असं टेक्स्टला इफेक्ट देता येतं, बघा इथे छान टेक्स्ट इफेक्ट आहे. बघा हे जे टेक्स्ट इफेक्ट फॉन्ट जास्त असेल तरच चांगले दिसतात. बरं बघा 20 घेतला मी, आता छान दिसत आहे ना, बरोबर. इटॅलिक करता येईल. समजा हा पहिला पॅराग्राफ इटॅलिक करायचा, बघा इटॅलिकला क्लिक केलं, बघा छान इटॅलिक असं थोडस इटॅलिक दिसतंय ना. हेल्थ केअरला परत फॉर्मॅटिंग करायचं, मी पुन्हा गेलो इथं समजा आता याच्या ऐवजी हा पॉइंट घेतला मी, थोडस साईज वाढवली मी, 14 घेतली. इथून त्याला अंडरलाईन सेट केली, बोल्ड केलं मी. बोल्ड केल्यानंतर इथून पण फॉन्ट इन्क्रीज आणि डिक्रीज करू शकता. बरं, याचा टेक्स्ट कलर थोडा चेंज करू आपण, रेड करू. चला रेड, हा घेतला. तसंच आपल्याला फायनान्स, एज्युकेशन याचे सुद्धा आपल्याला हेडिंग बदलायचे. सांगा बरं आता काय काय इफेक्ट दिले मी हेल्थ केअरला, काय काय दिले? पहिले काय केलं, कोणता पॉइंट घेतला, का किती साईज घेतली, तुमच्याच लक्षात नाही आता काय केलं आहे का? माझ्या पण नाही आता लक्षात, किती साईज घेतली माझ्या पण लक्षात नाही. मग आता मला काय करायचं, सेम असंच फॉर्मॅटिंग घ्यायला पाहिजे ते.
आपण कॉपी पेस्ट शिकलो का नाही? मग कॉपी पेस्ट मध्ये करता येईल काय? पण ती टेक्स्ट कॉपी होईल ना हो. काही जण करतात हे बघा, असं करतात, इथं कॉपी करून घेतात आणि इथं पेस्ट करून टाकतात आणि म्हणतात त्याला काय होतं, फायनान्स टाईप करून घेऊ ना, झालं. हे योग्य आहे का? बिलकुल नाही. बघा मी कंट्रोल जेड देऊन त्याला अंडू करतो परत. आता याच्यासाठी छान इथं फॉर्मॅट पेंटर म्हणून ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. हा तुमचा फॉर्मॅट कॉपी करून देतो. बघा इथं मी सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून कुठे गेलो, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर माऊस बरोबर बघा तो जोडला गेला. गेला का जोडला? मग तुम्ही जी टेक्स्ट सिलेक्ट कराल त्याला तो फॉर्मॅट लागू होईल. मग बघा मी फायनान्सच्या पुढे सिलेक्शन एरियात क्लिक करतो, जेणेकरून फायनान्स काय होईल, सिलेक्ट होईल. झालं फायनान्सला अप्लाय झाला तो, बरोबर. एज्युकेशनला नाही, आता नाही होते ते, एकदाच होतं. काय होतं? एकदाच होतं. पण तुम्ही म्हणाल मग परत काय करायचं, परत ती टेक्स्ट सिलेक्ट करायची, परत फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं. तुम्ही म्हणाल असे जर 100 हेडिंग असतील फाईलमध्ये तर त्याचं काय करायचं? हो बरोबर आहे का नाही इथपर्यंत? मग त्यावेळेस काय करायचं, ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला मल्टिपल ठिकाणी कॉपी करायचा आहे त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून इथं आपण जे क्लिक करतो त्याच्याऐवजी डबल क्लिक करा. काय करा? डबल क्लिक. बघा डबल क्लिक केलं, मग याच्यावर क्लिक केलं, बघा आला. परत याच्यावर क्लिक केलं, आला. आहे परत जिथं क्लिक होईल तिथं येतोय. विचार तुम्हाला आता काय करायचं, आता मागच लागला. एक तर परत जाऊन त्याच्यावरच क्लिक करा किंवा एस्केप की, कीबोर्डवरची एस्केप की दाबा. परत जाऊन त्याच्यावर क्लिक केलं तर तो निघून जाईल. समजलं? अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मॅट सुद्धा कॉपी करू शकता. म्हणजे हा क्लिपबोर्ड बुक मधला फॉर्मॅट पेंटर समजला मग तुम्हाला काय काम करतो? ओके बर, पुढे जाऊ आपण. हे समजलं इथलं बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. त्यानंतर इथं अलाइनमेंट आहे बघा, पॅराग्राफ ग्रुप मध्ये अलाइनमेंट आहे. या अलाइनमेंटच्या सहाय्याने तुम्ही छान पैकी बघा, हा जो पॅराग्राफ आहे 4 लाईनचा पॅराग्राफ आहे, इकडून कसा छान असा अलाइन झालेला आहे, इकडून आहे का? का नाहीये? तर शब्द थोडी सारखे असणार आहे सगळेचे सगळे. मग तो तुम्हाला याही साईडने अलाइन पाहिजे ते, तर तुमच्याकडे इथं अलाइनमेंट मध्ये ही जस्टिफाय अलाइनमेंट. मग याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून या सिलेक्ट करा किंवा त्या पॅराग्राफवर कर्सर ठेवा. बघा ह्या ज्या कमांड आहे ह्या कॅरेक्टर फॉर्मॅटिंगच्या आहे. कॅरेक्टर फॉर्मॅटिंग मीन्स त्याच्यासाठी तुम्हाला ती टेक्स्ट सिलेक्ट असणं गरजेचं आहे, तरच फॉर्मॅटिंग होईल, अदरवाईज फॉर्मॅटिंग होणार नाही. समजा तुम्हाला या पॅराग्राफला बोल्ड करायचंय पूर्ण, मग तुम्ही इथं कर्सर ठेवला आणि इथं बोल्ड बटनला क्लिक केलं तर बोल्ड होणार नाही. होतंय का? बघा या शब्दावर क्लिक केलं आणि पूर्ण पॅराग्राफ बोल्ड पाहिजे तुम्हाला, तर इथं बोल्ड केलं तर तेवढं एकच शब्द सिलेक्ट झाला. शब्दावर जर कर्सर असेल तर तेवढा शब्द होतो. पण पॅराग्राफ सिलेक्ट करा, बोल्ड करायचा आहे तर त्याला सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला असं, आणि मग इथून बोल्ड दाबावं लागेल तरच होईल. या झाल्या कॅरेक्टर फॉर्मॅट. त्याच्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट असणं गरजेचं असतं. तसं पॅराग्राफ फॉर्मॅटिंग मध्ये तर पॅराग्राफ सिलेक्ट असो किंवा नसो, पण त्यावर कर्सर जरी असेल तरी ती कमांड त्या पॅराग्राफला अप्लाय होईल, कारण की ती कमांड पूर्ण पॅराग्राफ साठी आहे, एका शब्दासाठी किंवा एका वाक्यासाठी नाहीये, पूर्ण शब्दासाठी. बघा इथं मी जस्टिफाय, फक्त कर्सर आहे बरं माझा इथं, आणि इथं जस्टिफाय अलाइनमेंटला क्लिक करतो. बघा छान इकडून अलाइन झालं. त्या राईट अलाइनमेंट पर्यंत गेलं बघा. त्याने काय केलं, त्याने थोडं थोडं अंतर वाढवलं शब्दांमध्ये, थोडं थोडं लाईट लाईट, आणि बरोबर त्याने ऍडजस्ट केलं. बघा याच्यावर क्लिक करतो, बघा याला जस्टिफाय अलाइनमेंट करतो. बघा हे जस्टिफाय, कंट्रोल जे त्याला कीबोर्ड शॉर्टकट आहे बरं. बघा जस्टिफाय अलाइनमेंट इथं क्लिक केलं, कंट्रोल जे. ओके तसंच लेफ्ट अलाइनमेंट आहे, लेफ्टने लेफ्ट साईडला अलाइन होणार, बाय डिफॉल्ट लेफ्ट अलाइनमेंट असतं. बघा राईट अलाइनमेंटने काय होईल, राईट साईडला अलाइन होईल. हे एक मिनिट, राईट आहे बघा, हे राईट, हे चांगलं दिसतं का राईट अलाइनमेंट? बिलकुल नाही. म्हणजे पॅराग्राफ जर असेल तर त्या पॅराग्राफला एक तर लेफ्ट किंवा राईट अलाइनमेंट चांगलं दिसेल. सेंटर आणि राईट अलाइन जस्टिफाय अलाइनमेंट पॅराग्राफला चांगलं दिसेल. आणि जर हेडिंग असेल तर हेडिंगला तुम्ही सेंटर अलाइनमेंट देऊ शकता. बघा सेंटर अलाइनमेंट, लेफ्ट साठी कंट्रोल एल कीबोर्ड शॉर्टकट, राईट साठी कंट्रोल आर,
जस्टिफाय साठी कंट्रोल जे. जे कमांडचं पहिलं नाव आहे ते जनरली शॉर्टकट असतं. सेंटर साठी कंट्रोल बिलकुल नाही, कारण की सी शिकलो ना आपण कॉपीला, एकच शॉर्टकट डबल राहणार नाही, त्याच्यासाठी कंट्रोल ई. कंट्रोल ई आहे काय, कंट्रोल ई. बघा आता मी कंट्रोल एल दिला, बघा आला लेफ्टला, कंट्रोल ई देतो, बघा आला सेंटरला, कंट्रोल आर देतो, आला राईट. म्हणजे राईटचा हेडिंग साठी जनरली राईट किंवा सेंटर अलाइनमेंट वापर करतात किंवा लेफ्ट अलाइन, जे तुम्हाला आवडेल ते आपण देऊ शकतो. आता याला जर सेंटरला घेतलं तर चांगलं दिसेल का बरं, सांगा बरं. नाही दिसणार, याला लेफ्टच लागेल, बरोबर. त्यानंतर या पॅराग्राफ ग्रुप मध्ये वरती बघा इथं बुलेट्स आणि इकडे नंबरिंग आहे. हा बा, या हेल्थ केअर मध्ये असे पॉइंट दिलेले ना, यांना सिलेक्ट केलं आणि या बुलेट वर क्लिक केलं, दिसतंय का छान आहे ना. त्याच्या या बघा फायनान्सच्या ह्या पॉइंटला सिलेक्ट केलं आणि नंबरिंगला क्लिक केलं, बघा आले का नंबरिंग. छान असं फॉर्मॅटिंग, म्हणजे आपल्याला कधी वर्ड मध्ये टाईप करून घ्यायचं, फॉर्मॅटिंग नंतर करायचं असतं. आलं लक्षात. बघा इथं पण नंबरिंग क्लिक केलं, तुम्ही म्हणाल मला नंबर असे नकोय, रोमन मध्ये पाहिजे, रोमन कसे पाहिजे ते पण घेतात येतात. बघा सिलेक्ट केलं, आता याच्यावर क्लिक करण्याची बाजूला आरो आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यात बघा वेगवेगळे प्रकार आहे. बघा बघा इथे रोमन आहे ना, झाला का लागतो. आता याला सिलेक्ट केलं, याच्यावर क्लिक केलं, आला रोमन, परत सिलेक्ट केलं, परत एकदा जातो परत येतो, आला रोमन. समज, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं बुलेट्स सुद्धा तुम्हाला चेंज करता येतील, पाहिजे तशा बुलेट्स. आता ह्या ही डिफॉल्ट बुलेट आहे, पण तुम्ही आरोवर क्लिक केलं तर बऱ्याच प्रकारे बघा अशा पद्धतीने येईल, हे पद्धत येईल, तुम्हाला जी पाहिजे ती बुलेटचा प्रकार तिथं मिळेल. समजतंय पॅराग्राफ ग्रुप. त्यानंतर हा पॅराग्राफ, आता इथं बघा हे पेज अजून भरपूर खाली आहे आणि हा पॅराग्राफ पण एक्स्ट्रा, याला मी सिलेक्ट करतो, डिलीट करून टाकतो. हा जो हे जे पॅराग्राफ वर टाईप झालेले आहे याला छान पैकी आपण जस्टिफाय अलाइनमेंट देऊ आणि याच्यामध्ये अंतर वाढवायचे आपल्याला, लाईन स्पेसिंग. बघा इथे एक लाईन स्पेसिंगची कमांड, त्या लाईन स्पेसिंगच्या साहाय्याने तुम्ही सध्या 1.5 स्पेसिंग आहे, मी वन करतो, बघा 1 केल्यामुळे असे जवळ जवळ आलं, चांगलं दिसतंय का नाही. 1.5 ने काय होतं, छान असं सुटसुटीत दिसतं. याच्यात 2 पण आहे बघा, 2 स्पेसिंग, डबल स्पेसिंग. याच्यात 3 पण आहे बघा, 2.5 3 पण आहे. आता 3 चांगलं दिसतंय का, बिलकुल. म्हणजे पॅराग्राफला जनरली 1.5 स्पेसिंग खूप छान, किंवा त्याला 1.15 पण आहे, हे पण एक आहे. बरं, तुमच्याकडे किती पेज मध्ये जागा आहे त्यावर तुम्ही लाईन स्पेसिंग ठरवायचं, 1.15 द्यायचं का 1.5 द्यायचं. 1.5 सगळ्यात चांगलं लाईन स्पेसिंग 1.5च दिसतं, लक्षात ठेवा. आणि सुटसुटी ते मॅटर दिसतो, सगळ्यात महत्वाचं. 1 मध्ये बघा बरं कसा दिसतो, एकदम चिटकून चिटकून दिसतो, बरोबर ना. समजलं. हे लाईन स्पेसिंग कुठे आहे, हे बघा इथं लाईन स्पेसिंग. ओके, आलं लक्षात. त्यानंतर याच्यात शेजारी इकडे बघा, इकडं शेडिंग म्हणून ऑप्शन, शेडिंग. समजा या वरचा जो पॅराग्राफ याला शेडिंग द्यायचे छान, बघा आहे का, येतंय. तुम्ही कोणत्या पॅराग्राफला सुद्धा शेडिंग देऊ शकता, तुम्हाला थोडस वेगळा दिसायला पाहिजे पॅराग्राफ, शेडिंग आहे. समज, अशा पद्धतीने शेडिंग देता येतं, बॉर्डर देता येतात. याला सिलेक्ट केलं, इथून बॉर्डर देता येतात, ऑल बॉर्डर बघा सगळं आलं. आउटसाइड बॉर्डर बघा, आउटसाइड बॉर्डर आहे ना, इथून तुम्ही सिलेक्ट केलं, बऱ्याच ऑप्शन्स आपल्याला इथून निवडता येतात. बॉर्डर समजलं, मग त्या पॅराग्राफला बॉर्डर, कर्सर ज्या पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफला. तुम्ही म्हणाल 2 पॅराग्राफ सिलेक्ट असेल तर काय होईल, तर 2 पॅराग्राफला एका वेळेस येईल, बघा येत आहे समज. बघा हे 2 पॅराग्राफ मी सिलेक्ट केले, याला मी बॉर्डर सेट करतो इथून. याच्यामध्ये जर ऑल बॉर्डर सिलेक्ट केलं तर काय होईल बघा, ऑल बॉर्डर सिलेक्ट केलं तर प्रत्येकाची वेगवेगळी बॉर्डर येईल, येते लक्षात. कंट्रोल झेड देतो, अंडू कमांड देतो आणि
हे करतो. बरोबर, समजलं मग बॉर्डर पर्यंत शेडिंग समजलं. त्यानंतर आपल्याकडे आहे इथं बघा, हा पॅराग्राफ मी सिलेक्ट केला, हे दोन तीन पॅराग्राफ सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून इथे एक इंडेंट म्हणून कमांड बघा, एंट्रीज इंडेंट आहे का, एंट्रीज इंडेंट याने काय होईल, थोडासा लेफ्ट साइडने पुढे जाईल तो पॅराग्राफ. बघा याच्यावर मी क्लिक करतो, बघा गेला का पुढे आहे. परत डिक्रीज इंडेंट जर म्हटलं तर त्याने काय होईल, परत जागे होईल. अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला करता येतील. बरोबर. बर, पुढे आहे आपल्याकडे इथं स्टाईल. कोणती कमांड आहे, स्टाईल. या स्टाईल कमांडच्या सहाय्याने आपण आता जे फॉर्मॅटिंग करत बसलो होतो ना, त्याऐवजी मला हेडिंगला स्टाईल फॉर्मॅटिंग करायचं, मी डायरेक्ट इथे हेडिंग 1 म्हणणार. आलं बघ, हेडिंग 1 आणि यांना हेडिंग 2 म्हणणार. आहे तू म्हणाल काय बोगस हेडिंग स्टाईल, आपलीच चांगली आहे, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही तुमची स्वतःची सुद्धा हेडिंग करू शकतात सेट. तुम्ही तुमचं स्वतःच कसं करायचं, मी परत अंडू कमांड देतो 3-4 वेळेस, ज्या काही आपण अप्लाय केल्या हेडिंग. बघ आलं. आता समजा तुम्हाला मेन हेडिंग या पद्धतीने पाहिजे ते, म्हणजे कधी तुम्ही फाईल नवीन केली किंवा याच्यातच मेन हेडिंग, मग मेन हेडिंगला आता हे बॉर्डर मी सध्या काढून टाकतो, बॉर्डर नन बॉर्डर नो बॉर्डर म्हणतो, बॉर्डर चांगलं नसतं त्याला. आता ही जी स्टाईल आहे, ही स्टाईल मला हेडिंगला पाहिजे. ओके, मग मी त्याला सिलेक्ट करणार, फॉर्मॅटिंग तर करून घेतलं, फॉर्मॅटिंग पहिले करून घ्यायचं आणि ती स्टाईल कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवायची आपल्याला. तिला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करून ह्या हेडिंगच्या ह्या ड्रॉप डाऊन एरोला क्लिक करा, क्लिक करून इथं क्रिएट अ स्टाईल म्हणून ऑप्शन आहे का, याला क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर तो म्हणतो स्टाईलला नाव द्या. इथं जसं नाव आहे हेडिंग 1 हेडिंग 2 तसं तुम्ही तुमचं देऊ शकतात. इथं मी देतो माय HED1 हेडिंग. आता इथं ऑलरेडी डबल नाव हेडिंगला देता येत नाही आपल्याला स्टाईलला, आणि इथं ओके. बघा ही स्टाईल असणार आहे माझी, ओके म्हटलं, झाली इथं सेव्ह. बघा आहे का, आहे का. समजा याला तुम्ही इकडे सिलेक्ट केलेलं असतं, ही दुसरी हेडिंग बॉडी टेक्स्ट, आणि परत तुम्ही माय हेडिंग वर क्लिक केलं, बघा आली 2 मिनिटात. आता याला सेव्ह करू. बघा आता हेडिंग 2 नाव देऊ याला, सिलेक्ट केलं, क्रिएट स्टाईल म्हटलं, आणि इथं माय हेडिंग 2 HED फक्त दिलं शॉर्टकट मध्ये, आणि ओके म्हटलं. बघा झाली कसे होईल, माय हेड 1 हे माय हेड 2. ज्याला तुम्हाला सेट करायचं आहे त्याच्यावर जा आणि फक्त क्लिक करा. तुम्ही म्हणाला आता काय फायदा, ऑलरेडी आहेच ते. पण याचा फायदा असा होतो, समजा तुम्ही एखादं पुस्तकाचं काम करताय, तिकडे तुम्हाला हेडिंग 1 हेडिंग 2 हेडिंग 3 आपल्याला सेट करायचंय. बघा हेडिंगला आपण दिलंय. ज्यावेळेस तुम्ही पुस्तकाचं काम मोठं करत असाल, 50-60 पानाचं असेल आणि अनेक हेडिंग असतात त्यामध्ये, मग तुम्ही म्हणाल फॉर्मॅट पेंटर आहे ना आपल्याकडं, त्याने करू. पण तुमचा जो कोणी हेड असेल तो आला तो म्हणला, अरे हे काय फॉर्मॅटिंग दिलं, थोडस बदल कर, कशाला अंडरलाईन ठेवतो त्याला, बरोबर आहे का. आणि थोडा कलर थोडासा फेंट कर, किंवा काहीतरी बदल करायला लावले या सब हेडिंग मध्ये, परत सगळ्या सब हेडिंग मध्ये बदल करावा लागेल का, बरोबर आहे का नाही. 50 पानं 100 पानं परत बदल करत बसावं लागेल. त्यापेक्षा इथं कसं आहे माहिती का, फक्त काय करायचं माहिती का, त्याने सांगितलं ना अंडरलाईन नको, ठीक आहे चला इथं क्लिक केलं तुम्ही, याच्यावर क्लिक करायचं आणि याला एडिट पण करू शकतो आपण. राईट क्लिक केलं त्यावर आणि मॉडिफाय म्हटलं. मॉडिफाय म्हटल्यानंतर इथली अंडरलाईन काढून टाकली आणि तो ओके म्हटलं, बस गेली का अंडरलाईन सगळ्यांची ऍट अ टाइम. त्या मालकाने सुद्धा बघत बसलो, अरे एका मिनिटात गेली अंडरलाईन, आहे का.
स्टाईल वापरण्याचा हा एक फायदा आहे आपल्याला, का तुम्ही स्टाईल मध्ये जो काही बदल कराल, बदल करता येईल. कसा करायचा? राईट क्लिक करायचं आणि मॉडिफाय म्हणायचं. इथून रिनेम पण करता येईल, त्या स्टाईलला आहे. रिमूव्ह पण करता येईल, लक्षात घ्या. काढून पण टाकता येईल. तुम्ही मॉडिफाय म्हटलं, मॉडिफाय म्हटल्याबरोबर तुम्ही कलर चेंज केला, हा कलर घेतला, आला समज. अशा पद्धतीने तुम्ही स्टाईल मध्ये बदल पण करू शकतात. तुम्ही तुमच्या स्टाईल नवीन तयार करू शकतात, बदल करू शकतात, आणि ऍट ए टाइम सगळ्या इफेक्ट वर तुम्हाला अप्लाय होईल त्या स्टाईल. ओके, म्हणजे फॉर्मॅट पेंटर पेक्षा ऍडव्हान्स टूल आहे का नाही स्टाईल? मग आता तुम्ही काय काम कराल, कोणतंही काम करायचं तर स्टाईलचा वापर कराल का नाही करणार? बरं, समज. तर अशा पद्धतीने हा स्टाईल ग्रुप आपला काम करत असतो. ठीक आहे. तर या सगळ्या कमांड आज आपल्याला ज्या बघायच्या होत्या त्या सर्व झाल्या. त्यामुळे तुम्हाला फाईल सेव्ह करायला लावल्या जाईल. त्या नावाने फाईल सेव्ह करायची, कारण की तुम्ही जी रेफरन्स मटेरियल फाईल ओपन कराल ती रीड ओनली मध्ये असेल. ज्यावेळेस तुम्ही फाईल सेव्ह मध्ये जाल तो ऑटोमॅटिकली तुम्हाला सेव्ह करायची डायलॉग बॉक्स येईल. तिथून योग्य ते फोल्डर निवडा. डॉक्युमेंट फोल्डर जनरली निवडा प्रत्येकाने. तुमचं इथं नाव सेट करा, हर्षद डॅश 12 किंवा 8 जे काही नाव तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असेल ते. तुम्ही जर स्वतःचा फोल्डर बनवलेला असेल तर त्या फोल्डर मध्ये जा. बघा इथे एल्मामे फोल्डर, ओके, आणि मग सेव्ह आहे ना, समज. अशा पद्धतीने तुम्हाला फाईल काय करता येईल, सेव्ह करता येईल. आणि मग नंतर वर्ड काय करा, क्लोज करा. आपल्याला ज्या काही गोष्टी बघायच्या होत्या, पॅराग्राफ फॉर्मॅटिंग, स्टाईल ग्रुप, एडिटिंग ग्रुप, आणि क्लिपबोर्ड, फॉर्म फॉर्मॅटिंग, फाईल ज्यावेळेस आपले फाईल सेव्ह होते त्यावेळेस ती फाईल आपली डीओसी डॉक एक्सटेन्शनने सेव्ह होती. डीओसी एक्स या एक्सटेन्शनने सेव्ह होत असते. पीडीएफ ने सेव्ह करायची असतील तर मी मागच्या भागात तुम्हाला शिकवलं, फाईल एक्सपोर्ट कमांडने पीडीएफ बनवता येईल आपल्याला. एक आरटीएफ फॉर्मॅट असतो त्याने पण आपण सेव्ह करू शकतो. एक डीओटी फॉर्मॅट असतो त्याने पण सेव्ह करू शकतो. ही डीओटी जे आहे ते म्हणजे तुमचं टेम्पलेट असतं. आणि एक डीओसी ओल्ड व्हर्जन मध्ये डीओसी या एक्सटेन्शनने सुद्धा ती फाईल सेव्ह होत होती. ज्यावेळेस आपण फाईलचं नाव देतो वरती, त्याच्याच खाली फाईलचा टाईप असतो खाली, तो तुम्ही सिलेक्ट केला का त्यानुसार त्याचं एक्सटेन्शन बदलेल. येते लक्षात? ठीक आहे. आजच्या भागात या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. असाइनमेंट काय वर्डची बघा, तुम्हाला जी फाईल दिलेली आहे रेफरन्स मटेरियल फाईल मी तुम्हाला दाखवली आता, ती ओपन करायची. ओपन करून झाल्यानंतर मग हेडिंगला काय फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, पहिल्या हेडिंगला काय द्यायचं आहे, सब हेडिंगला काय द्यायचं आहे, हे सगळं दिलं इथं. त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक ग्रुप आपला राहिला याच्यामध्ये, बघू आपण. पुन्हा मी वर्ड ओपन करतो. आणि आपली जी फाईल आहे ती ओपन करतो इथून. बघा आता, बघा मी वर्ड ओपन केलं, इथं रिसेंट मध्ये पहिल्याच नंबरला फाईल आली बघा, हर्षद. मग ती कुठे हे शोधत बसायची गरज नाही पडत, डायरेक्ट क्लिक केलं ओपन होणार. शेवटचा जो ग्रुप आहे तो म्हणजे एडिटिंग. याच्याने आपल्याला एखादा शब्द शोधता येतो, फाइंड अँड रिप्लेस या कमांडचा उपयोग करतो. बघा इथून मी फाइंड म्हटलं, मला फोटोशॉप शब्द शोधायचा, गेला लगेच फोटोशॉप. किती शब्द आहे ते दिसत आहे. कॉम्प्युटर शब्द शोधायचा आहे, इकडे टाईप होत आहे, इथं क्लिक केलं, बघा कॉम्प्युटर, 2 ठिकाणी कॉम्प्युटर आहे का. असे जेवढे रिझल्ट त्याचे येतील तेवढे सगळे तिथं दाखवले जातील. त्या कॉम्प्युटरच्या ऐवजी मला कॅल्क्युलेटर करायचं. काय करायचे? कॅल्क्युलेटर. तर त्याच्या खाली रिप्लेस कमांड. कोणती कमांड आहे? रिप्लेस. बघा रिप्लेस, इथं कॉम्प्युटर, त्याच्याऐवजी काय करायचं? रिप्लेस विथ कॅल्क्युलेटर. फाइंड नेक्स्ट म्हटलं, गेला इथं. रिप्लेस म्हटलं, बघा झाला बदल. कॅल्क्युलेटर परत पुढच्या शब्दावर गेला, परत रिप्लेस म्हटलं, बघा
झालं. दोन्ही कॉम्प्युटरच्या ऐवजी कॅल्क्युलेटर हे शब्द झालेले आहेत. असा हा फाइंड अँड रिप्लेस काम आहे. मग फाइंड अँड रिप्लेस एवढंच काम नाही करत, बोल्ड करायचं सुद्धा काम करते, इटॅलिक करायचं सुद्धा काम करते. कसं तुम्हाला म्हटलं सगळे कॅल्क्युलेटर शब्द बोल्ड करा. बघा या फाइंड अँड रिप्लेस कमांड मी पुन्हा जातो इथं रिप्लेस म्हणतो. रिप्लेस म्हटल्यानंतर इथं म्हणणार कॅल्क्युलेटर, बरोबर, आणि नाव तेच ठेवायचे आपल्याला. वरती कॅल्क्युलेटरच पाहिजे, खाली कॅल्क्युलेटरच पाहिजे, पण हा खालचा कॅल्क्युलेटर आपल्याला बोल्ड झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? बोल्ड. मग इथे एक मोर बटन आहे, त्यावर क्लिक करायचं, परत इथं कर्सर ठेवायचा आणि इथून फॉन्ट फॉर्मॅटिंग हे बघा, इथं एक फॉर्मॅट बटन आलं बघा खाली, आहे का, फॉर्मॅट फॉन्ट. आणि याच्यामध्ये जाऊन आपण काय केलं, इथं बोल्ड निवडलं बघा, इथं काय निवडलं, बोल्ड, आहे का, आणि ओके म्हटलं. ओके म्हटलं, याला परत लेस करू आपण. इथं आलं बघा, या कॅल्क्युलेटर नॉर्मल आहे आणि हा कॅल्क्युलेटर कसा आहे, फॉन्ट बोल्ड आहे ना. इथं फाइंड म्हटलं बघा, गेला इथं कॅल्क्युलेटर्स वर. आता मी रिप्लेस म्हटलं बघा, झाला बोल्ड. परत पुढच्या शब्दाला बघा, रिप्लेस झाला बोल्ड. परत खालच्या शब्दाला बघा. 3 कॅल्क्युलेटर शब्द होते, तिन्हीचे 3 त्याने बोल्ड केले. त्याच्याऐवजी तिथे रिप्लेस ऑल म्हणून बटन हे एका वेळेस सगळे करून टाकले. समजलं. अशा पद्धतीने तुम्ही ह्या कॅल्क्युलेटर शब्दाचा म्हणजे एखादा शब्द दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करू शकतात किंवा एका शब्दाला विशिष्ट फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतात, कोणताही फॉर्मॅट. ओके, क्लोज करतो मी, सेव्ह करतो फाईल आणि आपल्या फाईल मध्ये येतो. बघा आपण इथं होतो, तुमची फाईल तुमच्या नावाने, तुमचं नाव आणि 12 या नावाने काय करायची आहे, डॉक्युमेंट फोल्डर मध्ये सेव्ह करायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट डॉक्युमेंट फोल्डर. डॉक्युमेंट फोल्डर मध्ये तुमचं सब फोल्डर बनवायला असेल तर काय हरकत नाही, तुम्ही त्यात सेव्ह करा, म्हणजे कोणी हात लावणार नाही तिला. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आजचं आपलं प्रॅक्टिकल पूर्ण झालेलं आहे. हे प्रॅक्टिकल करायचं आहे सगळ्यांनी आणि ती फाईल तुमच्या नावाने आणि 12 नंबरने, असाइनमेंट नंबर 12 या नंबरने सेव्ह करून ठेवायची. ठीक आहे. आजच्या भागात आपण इथंच थांबू.